नमस्कार, स्वागत करते तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे ना, मला सकाळी उठण्यासाठी थोडासा उशीर झाला आणि बघते तर काय आज मला बनवायचं होतं मुलांच्या टिफिनसाठी मेथीची भाजी। तर उशीर झाला तर झाला, पण मला ती भाजी धुण्यामध्ये पण माझा खूप वेळ जायला लागला। कारण आता पावसाचे दिवस चालू आहेत ना, तर शेतामध्ये ज्या भाज्या होतात ना, तर त्या खूप मातीने भरलेल्या असतात। तर तीच माती मला पाण्याने धुता 2-3 वेळा मला ती पाण्याने धुवावी लागली, पण काही हरकत नाही, मी ती धुवून घेतली पटकनी। आणि जरासं असं वाटलं की आता मला मनामध्ये विचारच चालू होता की आज माझं काही वेळ होतोय का, मुलांची व्हॅन जाईल की काय, असं माझ्या डोक्यात चालूच होतं। पण तसं काही झालेलं नाही। आपण खूप छानपणे काम हाताळतो घरामध्ये। थोडंसं 10-15 मिनिटं जर आपल्याला लेट झालं तर आपण ते बरोबर काय माहीत कसं पण ते होतं आपल्याकडून आणि आपण वेळेला सगळं आवरून घेतो। तर तसंच मी पण केलेलं आहे। भाजी वगैरे मी एकीकडे छानपैकी शिजायला टाकली। आता एका गॅसवरती मी भाजी बनवून घेते आणि दुसरीकडे पटकन मी पीठ मळून घेते। उशीर झालं ना, पहा ना, असंच होतं, आपल्याला कुठलं काम अगोदर करावा आणि कुठलं काम नंतर करावा काही कळत नाही। पण असो, इथे मुले पण तयार झाली। आता पटकन एकीकडे भाजी शिजत आहे ना, तर तोपर्यंत पटकन मी काय करते, चपात्या पण बनवून घेते। आज जरा चपात्या मोठ्या मोठ्या बनवल्या होत्या, कारण कसं म्हटलं जरी कमी बनण्यात गेल्या तरी मुलांना जास्त जाईल यासाठी। त्यानंतर आहे ना, मी मुलांचा टिफिन पॅक केला आणि लवकर त्यांना तयार करायला घेतलं। तर इथे पहा ना, स्तुतीचे केस आहे ना जरा मोठे होते, पण आता ते कट केले ना म्हणून ती थोडीशी नाराज होती। पण तिच्या हातामध्ये ज्या क्लिपा आहेत ना त्याच्यासोबत ती खेळायला लागली आणि ती म्हणत होती, मम्मी आता जाऊ दे, कट केले तर करू दे, पण आता मला ह्या क्लिपा दे शाळेत लावून। पण मी म्हटलं तुझ्या शाळेमध्ये हे जमणार नाहीत ह्या क्लिपा, पण एक लाईट म्हणजे जी लाईट कलरची असते ना ती दे। आणि मग कसं तरी तिला खुश करण्यासाठी मी एक क्लिप तिच्या केसावरती लावून दिली आणि ती खुश झाली। त्याच्यानंतर फटक्यात मुलांना शाळेत पाठवलं आणि मी पण माझं लगेच आंघोळ वगैरे करून घेतली। आज मला हेअर वॉश करायचा होता, तर मग मी केस धुवून घेतले आणि त्यानंतर काय केलं पटकनी। आज मला आहे ना, तसं पाहायला गेलं ना तर खरंच कपडे खूपच कमी होते धुवायला, कारण याच्या आदल्या दिवशीच मी भरपूर सगळे कपडे धुतलेले होते। आता काय फक्त जे आपले होते तेच मी कपडे धुवून घेतले। पण तरी पण पहा ना, आपल्याला जरी कपडे कमी धुवायला असले ना तरी पण आहे ना, आपण काही ना काही म्हणतो, जाऊ द्या आज मला कमी कपडे आहेत धुवायला, पण काहीतरी मी एक्स्ट्राचं धुते। तर पहा ना, मी इथे काय केलं, बेडशीट पण धुवून काढलं। कारण का, तर आपल्याला असं वाटतं जाऊ द्या आज कमी कपडे आहेत ना, तर थोडंसं काहीतरी वेगळं असेल घरातलं तर आपण ते एक्स्ट्राचं काही काम करू, आणि असं आपण घरामध्ये करतच राहते। आणि मी हे असं केल्यामुळे काय होतं, माझं काम पण पटपट पटपट होतं आणि मला पटापट गोष्टी सुचतात। आणि जास्त कपडे असले तर एक्स्ट्राचे कपडे धुण्यासाठी काढायचे नाही, कमी कपडे असले धुण्यासाठी तर मग एक्स्ट्राचे बेडशीट, टावेल, परत काही ट्रॅक वगैरे असतात त्या आपण धुवायला काढायच्या। मी तर नेहमी असंच करते आणि यामुळे काय होतं, जरा कामामध्ये बॅलन्स राहतो, थकवा जाणवत नाही आणि मुख्य म्हणजे कामाचा लोड पण येत नाही आणि दिवसभर आपला चांगला जातो, जास्त थकल्यागत होत नाही। आणि नाहीतर मग एकदाची सगळे कामं करायची ना तर मग थकल्यागत होतं। अशा पद्धतीने इथे कपडे वगैरे धुवून झाले, वाळत घातले। आता मात्र आता आहे ना, मी जेवण करून घेते छानपैकी। जेवणामध्ये मटकी, चपाती, काकडी, थोडीशी भेळ वगैरे आहे, ती पटकन खाऊन घेते आणि नंतर जे काही काम असेल माझ्याकडे शिल्लक राहिलेले एक्स्ट्राचे कामं ते मी दुपारच्या वेळेत मी करून घेते। तर चला तर मग आता जेवण करून घेते छान। सकाळी सकाळी सगळं काम आवरल्याच्या नंतर जेवण करायचं म्हटल्यावर खरंच दुपारच्यासाठी भूक पण लागते। नाश्त्याला तसं काहीतरी खाणं होतं, पण मग इतकं सगळं काम आवरल्याच्या नंतर भूक लागते। तर मग भूक लागली म्हणून छानपैकी जेवण वगैरे केलं आणि मग लगेच काय ती आपली असतात ना जेवणाची भांडी वगैरे, काही स्वयंपाक केलेली भांडी, जेवणाची भांडी, तर ती एकदा मी इथे घासून घेतली। आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे किचन ओटा क्लीन करायचा, हे माझं रोजचं ठरलेलंच आहे। त्याच्यात काही म्हणजे असं काही ठेवण्यासारखंच नाही ते काम। ते रोज एकदा जेवण वगैरे झालं, भांडे वगैरे सगळी घासली की आपला एकदा दिवसातून एकदा स्वच्छ असा किचन ओटा करून घ्यायचा, म्हणजे संध्याकाळीच्या स्वयंपाकासाठी लगेच आपल्याला किचन ओटा तयार असतो। आणि किचन ओटा स्वच्छ असला ना की काम पण आपल्याला फास्ट करावंसं वाटतं। तुम्ही पहा, घरामध्ये जर इकडं तिकडं सगळीकडे राडा असला तर आपल्या मनामध्ये पण तसंच बसून जातं आणि आपल्याला दुसरं काम असं अजिबात करावंसं वाटत नाही। सारखं सारखं काहीतरी वाटतं की आपल्याकडून काहीतरी राहिलंय।
त्याच्यामुळे आहे ना सगळं काम पटपट करायचं आणि लगेच दुसऱ्या कामाची तयारी करायची. तर इथे पहा थोडासा आराम वगैरे झाला माझा आणि मग आता मुलं येणार होते स्कूलमधून, तर ते यायच्या अगोदर 10-15 मिनिट अगोदर आहे ना मी थोडीशी इथं त्यांना म्हटलं आले तर त्यांना भूक लागेल म्हणून आहे ना पटकन खिचडी भात टाकायचा आज विचार केला कुकरमध्ये. छान असा इथे पहा गरम गरम मुलांना आता छान खिचडी भात देणार आहे खाण्यासाठी. आता ते मस्तपैकी खिचडी भात बीत खातील. त्या आठवड्यामध्ये आहे ना तर 2-3 दिवस शाळेला सुट्ट्या होत्या ना, सलग सुट्ट्या लागलेल्या होत्या. तर मॅडमनी त्यांना प्रोजेक्ट दिला होता EVS आणि इंग्लिशचा. आणि एका व्हिडिओमध्ये पहा मी सांगितलं देखील होतं की कसं मुलं मनाने अभ्यासाला बसतात आणि त्यावेळेस आपल्याला किती आनंद होतो. तर खरंच त्यावेळेस ती तो प्रोजेक्ट पूर्ण करत होती आणि तिचा प्रोजेक्ट वेळेवरती पूर्ण झालेला होता. आज ती ज्यावेळेस शाळेत गेली तर त्यावेळेस मॅडमनी विचारलं की कुणाचा प्रोजेक्ट पूर्ण झाला, तर तिने सांगितलं मॅडम माझा झाला होता 12. मी 10 पैकी 10 मार्क मिळणार. आणि आता जे मुलं उद्या प्रोजेक्ट देणार ना त्यांचे मार्क लगेच कट होणार, त्यांना 8च मार्क मिळणार. त्याच्यानंतर जे जास्त लेट करणार त्यांना 5च मिळणार. असं तिचं खूप बडबड चालू होती आणि आज ती खूप खुश होती कारण ती दिवस अजून तिचा असा उत्साह टिकून राहतोय अभ्यासाबाबतीत. असा होता तिचा काहीसा आजचा उत्साह. शाळेतून आली, कपडे वगैरे काही चेंज नाही केलेले आणि लगेच तिचं काहीतरी ती करायला लागली स्कूलचं. तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.